आहे दंड काढला तर आम्ही न बदलणार नाही. मी नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय दख्खन मीडिया. गडहिंग्लज मध्ये 11 नंबरचा वॉर्ड म्हणजे गडहिंग्लज भडगाव रोडच्या आज या ठिकाणी मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नागेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. मोर्चामध्ये अनेक मागण्या मागण्यात आलेल्या आहेत. बरेच दिवस या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावतोय आणि या ठिकाणी हा जन आंदोलनाचा आज आपल्याला रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिला हातामध्ये घागरी घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. या महिलांचं नेमकं मागणं काय आहे, या महिला कशा पद्धतीने या ठिकाणी बांधतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाला कशा पद्धतीने धारेवर झालंय हे आपण बघूया. किती दिवसापासून येत नाही? 2-3 महिने झाले आता खोदून ठेवले आणि ते अजून जोडायला तयार नाही. नगरपालिकेनं आम्हाला टँकरनं पाणी पुरवठा केले तरी पण विकत आणायला लागले प्यायला आम्हाला पाणी. त्यामुळे लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनं जोडून द्यावं. दिवस त्या पाण्यापासून राहायला पाहिजे. दुसरा पाण्याला काय पर्याय तुमच्याकडे? नाही, काय नाही. म्हणून त्या टँकरांना पायपा धडाच्या नाही, तिचभर पायपा शेतवाल्याचे वडून आणून मग टाकीत पाणी सोडायला लागतं. ते सेपरेटच पाणी रोजचं 100 रुपये 3000 रुपये कुठं आणायचं? पेमेंट येत आहे नवऱ्या म्हणून कधी कसं पण हे करायचं. ऍडजस्ट काय काय करायचं त्याच्यामध्ये? पाणी बघायचं, नगरपालिका त्यांनी पाणी टँकर मागवलं, त्यांनी म्हणतात आमचं बिल काढलं तर आम्ही टँकर देत नाही. मग करायचं तरी काय? आम्ही 4 झालं 1-2 दिवस ऍडजस्ट करू शकते. 4थ्या दिवशी काय करायचं आम्ही? आता सांगितलं तरी म्हणतात 4 दिवस थांबा, अजून 4 दिवसांना आम्ही करून देतो. उद्याच्या उद्या तर इथून पाणी येणार नाही, मग तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे? नाही केलं त्याला नाही दंड काढला तर आम्ही न बदलणार नाही. पुढचा मोर्चा तुमचा नगरपालिकेवर असेल का? आम्ही सांगू शकणार नाही. 4 दिवसांनी वाट बघणार. 4 दिवसानंतर त्याला सबक मात्र शिकवणार. हे मात्र आम्ही देणार. आम्ही त्यांना निरोप द्या 4 दिवसाच्या आत. काय ते 4 दिवसानंतर काय होईल ते सांगता येणार नाही. कॉन्ट्रॅक्टरला सांगायला की नगरपालिकेला? आता कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगायला 4 दिवसात नगरपालिकेला सांगणार, कॉन्ट्रॅक्टरला भेटणार आणि सगळ्या जे नगरसेवक आहेत त्यांना पण सांगणार आम्ही काय प्रॉब्लेम आहे ते. फॅमिली असणार आणि करायचं काय? पाण्याशिवाय चालणार आहे काय? नदीला आम्ही दररोज कपडे धुवायला नदीला जातोय. आम्ही प्रत्येक वेळेला पाणी घरात बसायला पाहिजे काय? आम्ही कामधंदा सोडून हेच करायचं काय? आता जास्त फॅमिली आहे आमची, काय करायचं आम्ही? 12 माणसं आम्ही घरात आहे. महिलांच्या अनेक मागण्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. गेली 4 महिने या ठिकाणी पाणी आलं नाही. खऱ्या अर्थानं आपण अपार्टमेंट किंवा बिल्डिंगमध्ये राहत असताना 4थ्या आणि 5व्या मजल्यावर आपण पाणी कसं पोचवावं हा एक मोठा प्रश्न खऱ्या अर्थानं महिलांच्या समोर पडलेला आहे. आणि या रस्त्याचं काम चालू असताना आपल्याला ये जा करणं सुद्धा तितकंच अवघड पडलेलं आहे. पाईपलाईन उकरून टाकल्यामुळं व्यवस्थित पाणी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुढची धडक कदाचित त्या नगरपालिकेवरती करतील असंही इथल्या महिलांचं मत आहे. या गडहिंग्लजमध्ये आज 11 नंबरच्या वॉर्डमध्ये जन आंदोलन करण्यात आलं. पाण्यासाठी हा मोठा प्रश्न पेटलेला आहे. आपल्याबरोबर नागेश चौगुले आहेत. हे नेमकं प्रकरण का आहे आणि या आंदोलन का करावं लागलं दादा तुला सांग. गेल्या 3-3.5 महिने या रस्त्याचं काम सुरू आहे. हा रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली गेली. संबंधित ठेकेदार असतील, नगरपालिका प्रशासन असेल यांच्या संमतीनं या ठिकाणी टँकरची व्यवस्था सुरू केली. पण गेले 2-2.5 महिने झाले नुसतं पाण्याचा टँकर देऊन चालणार नाही, तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी कमी पडायला लागले. त्यामुळे आज महिलांचा घागरी मोर्चा निघाला आहे. आणि खरोखर हे बघायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टर असतील, हे नळ पाणी कनेक्शनचे लोक असतील, हे नुसतं चालढकल करत आहेत. म्हणून आज माझ्या देवगोंडा कॉलनीतील जागृती परिसरातील या महिला भगिनी या ठिकाणी आल्या. या ठिकाणचे नगरसेवक सन्माननीय माझे मित्र उदय परीट, माझ्या सौभाग्यवती स्वाती चौगुले यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन केलं आहे. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे येणाऱ्या 2 दिवसात या डॉक्टर कॉलनीच्या ठिकाणचं हे जे पाईपलाईन जोडणीचं काम आहे ते जोडून घेतो आणि उर्वरित देवगोंडा कॉलनी आणि ह्या जागृतीच्या समोरचं पाण्याचं कनेक्शन येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये चालू करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि निश्चित यांच्या पाठीमागं 24 तास पाठ लागून या नळ कनेक्शनचं पाण्याचं काम आम्ही सुरू करून देतोय. जर का झालं नाही तर याच्या पुढचं वेगळं आंदोलन तुम्हाला गडहिंग्लजकरांना दाखवून देऊ की जर आम्हाला जर ह्यांनी हलक्यात घेत असेल तर ते त्यांनी तेवढं समजून घ्यावं. येणाऱ्या 2-3 दिवसात या 11 नंबर वार्डाचं 10 नंबर वार्डाचं पाणी सुरळीत करण्याचा 100% प्रयत्न या 2 नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली होईल. आपल्याबरोबर उदय परीट जे आहेत. नेमकं हे आंदोलनाबद्दल काय सांगाल? हे आंदोलन जवळजवळ 3 महिने झाले. याचा पाण्याचा वगैरे सगळा त्रास हवा आहे. येत्या रविवारपर्यंत आम्ही हे पाण्याचा प्रश्न वगैरे सगळा सोडून आम्ही
आपल्याबरोबर नगरसेवक स्वातीताई आहेत. नेमकं काय सांगाल या आंदोलनात? महिलांचा आक्रोश काय होता आणि तुम्ही स्वतः एक महिला असून पाण्याच्या काय अडचणी होतात आणि कशा पद्धतीने आजचा हा प्रश्न सुटण्याचा मार्गी लागतो असं वाटतं तुम्हाला? गेले 4 महिने झाला हा भडगाव रोडचा प्रश्न चालू आहे. या म्हणजे रोडला सगळ्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असतील, इथं भरपूर ह्याचा प्रश्न आहे. आणि रस्त्याचं तरी आम्ही विचारलं ते काम त्यांनी आज उद्याच करायला लागले. पण निदान रोजचा प्रश्न पाण्याचा तो सुद्धा त्यांनी सोडून देणं झाले. आज खरोखर महिला भगिनींचं वाईट वाटते की सगळी घरातली कामं सोडून त्या पाण्याच्या नादाला लागायला लागले. आणि 2च टँकर दिलेत आणि 400 घरांना 2 टँकर कसे पुरणार आहेत रोजचे. आणि ते पुरवताना आमचे खरंच खूप हाल व्हायला लागलेत. आणि तरी पण ह्या महिला भगिनींनी आजपर्यंत आम्हाला भरपूर समजून घेऊन साथ दिलेली आहे की आम्ही सांगाल तसं आज 2 दिवसात येईल, 4 दिवसात हे काम पूर्ण होईल पाईपलाईनचं. फक्त आमचं कॉन्ट्रॅक्टरला एवढीच विनंती आहे की तुम्ही रस्त्याचं काय करायचं, कधी व्हायचं तेव्हा होऊ देत. पण निदान पाणी कनेक्शन जे तोडलेले आहेत पाईपा त्या तरी जोडून द्या की ह्या भगिनींच्या हाल थांबतील. आणि ज्या टँकर दिलेले आहेत त्याच्या पाईपा सुद्धा छोट्या त्यांनी दिलेले आहेत की ते पाईप म्हणजे त्या अक्षरशः ते पाईपा धरून त्यांचे हात त्यांनी सुजलेले आहेत आणि मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही म्हणजे त्यांना आमच्या म्हणजे भरोशावर त्यांनी की बाबा आज थांबतो, उद्या थांबतो असं करून त्यांनी 4 महिने आम्ही घालवले. पण आज खरोखर ह्याचा सगळ्याचा उद्रेक झालेला आहे. आणि महिला भगिनी माझ्या सगळ्या घागरी घेऊन इथं आलेल्या आहेत. आणि आता त्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं झालेलं आहे की त्यांनी म्हणजे 2 दिवसात हे करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. बाकीचं काय पण होते पण फक्त पाण्याचा तरी प्रश्न सोडवून द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे या कॉन्ट्रॅक्टरला. धन्यवाद. हिरण्यकेशीच्या तीरावरती वसलेला गडिंग्लज नगरी, पण पाण्यासाठी वणवण हिंडावं लागतं इथल्या नागरिकांना. हेच मागणी घेऊन इथले प्रत्येक व्यक्ती आज इथं लढताना पाहायला मिळाला. लवकरच हा पाण्याचा प्रश्न सुटेल असं इथल्या नागरिकांचं आणि नगरसेवकांचं मत आहे. कॅमेरामॅन NK बाबासह मी किसन दबाले, दख्खन मीडिया.